UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। मशीद शब्द नितेशनं वापरायला नको होता, नारायण राणेंचं वक्तव्य। तर देशविरोधी कारवाया कराल तर मारू असं नितेश राणेंना म्हणायचं होतं, राणेंचं स्पष्टीकरण। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा, जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन इतकीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतरही शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। ज्यांना मी कुटुंबातलं मानलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। महायुतीमध्ये शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनला, रोहित पवारांची भाजपवर टीका। मोदी येणार म्हणून नशीब न्यायाधीशांनी गणपतीलाच पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकटोला। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाही। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण ठाकरेंनी करावं, प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या, आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न, कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना। 14व्या दिवशी मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित, 2 आठवड्यामध्ये मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन। हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची उमरेंची मागणी। आरपीआय नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल, बडगुजर यांच्या सांगण्यावरून संशयितानं गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडूनच दबाव, मेडिकल चौकशी दरम्यान संशयित आरोपीच्या दाव्यानं खळबळ। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। संसदेत सध्या नितीन गडकरी सर्वात लोकप्रिय आणि लाडके मंत्री, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नितीन गडकरींनी मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली, गडकरींकडून मोदींसाठी थेट संदेश, प्रियंका चतुर्वेदींचा ट्विट। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा। महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार, उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। ऐन दसरा दिवाळीमध्ये तेलाला महागाईची फोडणी बसणार, आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।